कारण बऱ्याच वेळा तो प्रॉब्लेम येतोय, मी विसरून जातो आणि परत मग नंतर लक्षात येतं की मेरा रेकॉर्डिंग ऑफ आहे. ओके, थँक्यू फॉर रिमाइंडिंग. सो बेसिकली तर इथं काय झालं, आपल्याला दोन गोष्टींची आपल्याला लक्षात ठेवायला लागते. कुठली गोष्ट, एक अँग्युलर व्हेरिएशनची प्रोव्हिजन आपल्याला द्यावं लागते आणि लेंथ व्हेरिएशनची प्रोव्हिजन द्यावं लागते. म्हणजे जी काही शाफ्ट तुम्ही डिझाईन करणार आहे तर ती साधं शाफ्ट नसून त्याच्यामध्ये काय प्रोव्हिजन पाहिजे, एक लेंथ व्हेरिएशन आणि अँग्युलर व्हेरिएशन. तर बघूया आपल्याला ती कसं करता येते. तर हे तुमचं जनरली ओव्हरव्ह्यू घेताना एक सिंगल पीस टाइप ऑफ प्रॉपर शाफ्ट असू शकतं किंवा मल्टी पीस किंवा डबल पीस टाइप ऑफ प्रॉपर शाफ्ट असू शकतं, बरोबर. आणि ते जनरली अल्युमिनियम, जर पॉवर ट्रान्समिशन कमी असेल तर अल्युमिनियम टाईपचं प्रॉपर शाफ्ट चालू शकतं, म्हणजे लाईट व्हेकल्स मध्ये. परंतु हेवी व्हेकल्स मध्ये ते अल्युमिनियम चालत नाही, स्टील असतं. आणि स्टील असेल तर 75% कार्बन, 25% ग्लास फायबर, रेनॉल्ट मध्ये जसं वापरलंय तसं, किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कोल्ड रोल्ड किंवा सीम वेल्डेड असू शकतं. ओके, वी कॅन वेल्ड अँड प्रिपेअर दिस पर्टिक्युलर शाफ्ट. ओके, असं वेगळ्या वेगळ्या गोष्टी असू शकतात, बरोबर. आणि कन्स्ट्रक्शन वाईज ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला त्यात या गोष्टी येतात. एक इथं युनिव्हर्सल जॉईंट आपल्याला दिसतंय आणि इथं एक स्लिप जॉईंट दिसतंय, बरोबर. स्लिप जॉईंट आहे इथं. तर स्लिप जॉईंट का वापरायचं आणि युनिव्हर्सल जॉईंट का वापरायचं, आता आपण जसं म्हणालो तसं दोन गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते. एक, अँग्युलर व्हेरिएशन, देयर शुड बी सम प्रोव्हिजन टू मेक द अँग्युलर व्हेरिएशन and there should be some provision to make the length variation of the shaft. Okay, so for that, here if you see this particular figure, here we have a universal joint, इथं एक युनिव्हर्सल जॉईंट, दोन युनिव्हर्सल जॉईंट वापरले कशासाठी, अँग्युलर व्हेरिएशन करण्यासाठी. अँग्युलर व्हेरिएशन आपण बघितलं, बरोबर. अँग्युलर व्हेरिएशन आपल्याला कशाला पाहिजे, एक हे तुमचं जास्तीच आहे, इथनं आपण जोडलंय इथं, बरोबर. इथं अँगल आहे आणि ही अँगल चेंज होते, बरोबर. तर इथं सुद्धा इथंही कनेक्ट केलंय, तर ही पण अँगल आपल्याला महत्वाचं आहे. तर ही जी अँगल्स आहेत ही चेंज होत राहत आहेत, ही दोन्ही अँगल. मग इथलं अँगल कव्हर करण्यासाठी इथे एक युनिव्हर्सल जॉईंट वापरलं, इथनं अँगल कव्हर करण्यासाठी इथे एक युनिव्हर्सल जॉईंट वापरलं, म्हणजे दोन युनिव्हर्सल जॉईंट आपण वापरलं. आणि जसंही वरती खालती होईल तसं जी लेंथ चेंज होते त्यासाठी आपल्याला इथे एक स्लायडिंग जॉईंट वापरलं. म्हणजे इथं काय आहे, इथं आपण 1 मिनिट व्हिडिओ ऑन करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, तर इथं काय आहे की हा स्लायडिंग जॉईंट कसा असतो, तर स्लायडिंग जॉईंट असा, म्हणजे या एक छोटा शाफ्ट आहे, इथं तुम्हाला एक शाफ्ट दिसतंय आतमध्ये, ही आतमधलं शाफ्ट आणि ही बाहेरचं शाफ्ट, बरोबर. हा ह्या शाफ्ट वरती एक्सटर्नल स्प्लाइन्स आहेत आणि ही जी स्लायडिंग जॉईंट विथ एरो दाखवलंय हब सारखं, दॅट इज हॅव्हिंग इंटरनल स्प्लाइन आणि ते याच्या आतमध्ये असं किंवा असं मूव्ह होतंय, बरोबर. ज्या वेळेला म्हणजे ही जर तुमचा आता शाफ्ट असेल तर हे वरती गेलं की आतमध्ये जाणार, हे खालती जाईल तसं हे बाहेर येणार. सो इट विल मूव्ह लाईक दिस. ओके, so that is how it is able to change the angle. Okay, so as it goes down it comes out of the slip joints comes out, as it goes up the slip joint goes in. Okay, and that is how it is able to accommodate the change in length. And when it comes to universal joint, we have used two universal joint. Now basically it is sufficient enough to use one universal joint to provide the angular variation, but generally we use two universal joint. आता त्याचं रिझन काय, तर बेसिकली तुम्ही थिअरी ऑफ मशीन मध्ये शिकलेला आहात. त्याचं रिझन काय होतं, रिझन तर ज्या वेळेला तुम्ही दोन युनिव्हर्सल जॉईंट वापरता असं एक तुम्ही फिगर बघा थिअरी ऑफ मशीन मध्ये काढून शिकलेला असेल. असं इथं शाफ्ट ए, इथे शाफ्ट बी, इथे शाफ्ट सी, इथे एक युनिव्हर्सल जॉईंट वापरलं, इथे एक युनिव्हर्सल जॉईंट वापरलं, इथे एक अँगल अल्फा, इथं अँगल अल्फा किंवा बीटा काय असेल तो. आणि देन यू सेड दॅट when you give input, A is the input shaft and C is the output shaft. Okay, so when input is given from A to B,
with the help of this particular universal joint, and if the A is having a uniform rotary speed, okay, in that particular case, the uniform angular rotation of the A will be converted into a non-uniform angular motion. And with when we go for the second universal joint, this particular non-uniform angular rotary motion will be given as an input to second universal joint, and from the second universal joint in C, in shaft C, we get a uniform angular rotation. Okay, so A and C are having angular rotation, uniform angular rotary motion. Okay, that means constant velocity joint we are getting. ओके, आणि ते दाखवण्यासाठी तुम्ही असा एखादा एक ग्राफ काढला होता बघा, एक असा एक थिअरी ऑफ मशीन मध्ये एक ग्राफ काढलेला तुम्हाला आठवतंय का बघा, असा असा म्हणजे ह्या मधला सर्कल आहे, छोटा आहे तो सर्कल आहे आणि दुसरा आहे तो इलिप्स आहे. सो दिस सर्कल वॉज करस्पॉन्डिंग टू द अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द इनपुट शाफ्ट पहिल्या केस मध्ये. आणि this second was indicating that initially the angular velocity was increasing, then the angular velocity was decreasing, then it was increasing, and then it was decreasing. म्हणजे B shaft B चा angular velocity is going to initially increase, then decrease, then increase, then decrease. In 360-degree rotation, 4 times it is going to change. म्हणजे the uniform angular velocity is converted into non-uniform angular velocity when we use the first universal joint, and in the second, this non-uniform becomes the input, and uniform, similar to this particular circle, becomes a output. Okay, तर हा तुम्ही थिअरी ऑफ मशीन मध्ये जर हा बघितला असेल तर तुम्हाला आठवत असेल. ओके, ज्यांनी पुस्तकं रेफर करतात त्यांना माहित असेल. ओके, सो दॅट वॉज, तर काय होतं बेसिकली, दोन युनिव्हर्सल जॉईंट का वापरले? सिंपल रिझन, to make the angular velocity uniform, so that much is sufficient if you remember. Okay, now moving on to how the universal joint is constructed. तर इथं काय असतं, इथं दोन योक असतात, हे दोन शाफ्टचे दोन योक, आणि मधला असतो तो स्पायडर असतो. तर स्पायडर कसा असतो? स्पायडर इथं तुम्हाला दिसतंय, यू कॅन सी ओव्हर हियर द स्पायडर, इट इज लाईक ए क्रॉस, ओके. सो दिस इज युअर स्पायडर, and one yoke is connected over here and the second yoke is connected over here. Okay, so now इथं या पॉइंटला आणि इथं बेरिंग असतात, तसेच या पॉइंटला आणि इथं पण बेरिंग असतात. So we have 4 bearings. Okay, and due to this 2 bearing, now we have this particular freedom, angular motion. Okay, and further the other yoke is also having a freedom of angular motion like this. So when these 2 yokes are connected with this particular spider, this particular motion and this particular angular motion, so we are getting a freedom of angular motion with using a slip joint, or which what we call as a universal joint. बरोबर, हा तुम्हाला योग दिसतोय, हा योग म्हणजे हा योग, बरोबर, याला योग म्हणायचं. आणि इथं पिवोट आहे आणि हा झाला तुमचा क्रॉस. तर दिस 2 yokes are connected with the help of a spider, and this particular spider is pivoted over here. Here we have a bearing. So on this particular bearing, this can move like this, and on this particular pivot, you can see this can move like this. Okay, like this, whatever has been shown. बरोबर, तर अशा प्रकारे the slip joint is able to give the required angular motion in case of a universal joint. Okay, moving ahead. तर आपल्याला फक्त स्लिप जॉइंट्स वापरले जातात का? तर नाही, वेगवेगळ्या प्रकारचे आजकाल कॉन्स्टंट वेलॉसिटी जॉइंट वापरले जातो. पर्टिक्युलरली म्हणजे गाडीमध्ये बऱ्याच ठिकाणी युनिव्हर्सल जॉइंट वापरावा लागतो. उदाहरणार्थ आपल्याला आता समजा ही शाफ्ट आहे, ही पॉवर आपल्याला व्हील कडून दिले, आणि समजा फ्रंट व्हील ड्राईव्ह व्हेकल आहे, तर आपल्याला माहिती आहे ती व्हील्स रोटेट पण होत आहेत, बरोबर. आपण स्टेअरिंग केल्यानंतर ती रोटेट होत आहेत.
तर ती रोटेट होत आहेत म्हटल्यानंतर त्याला पॉवर पण द्यायचे आणि ती रोटरी पण मोशन द्यायचे, बरोबर. तर पॉवर पण देता आली पाहिजे आणि ऍट द सेम टाइम त्याला रोटरी मोशन पण त्या व्हीलला देता आलं पाहिजे. तर तशा ठिकाणी पर्टिक्युलरली दिस झेप्पा टाइप ऑफ कॉन्स्टंट वेलॉसिटी जॉईंट इज युज्ड. ओके, झेप्पा टाइप ऑफ कॉन्स्टंट वेलॉसिटी जॉईंट. हे कसं आहे, तर इथं कसं आहे बघा, ही एक आतला योक आहे, बरोबर. ही एक आणि एक बाहेरचा योक आहे, बरोबर. आतला योक आपल्याला स्क्वेअर सारखा आहे, सॉरी सर्क्युलर स्पेरिकल बॉल सारखा आहे आणि बाहेरचा आहे तो हॉलो स्पेरिकल आहे. आणि ह्याच्या आतमध्ये इथं काय, इथं बॉल्स आणि ग्रूव्ज आहेत. इथं ग्रूव्ज आहेत आणि त्याच्या आतमध्ये बॉल्स आहेत. इथं तुम्हाला ग्रूव्ज आणि बॉल्स दिसत आहेत बघा इथं, बरोबर. ही ग्रूव्ह दिसत आहेत आणि इथं बॉल्स दिसत आहेत, बरोबर. आणि हे कसं होतंय बघा, हे असं मूव्ह होतंय. ओके, म्हणजे हे कुठल्या अँगलला मूव्ह करायचं असेल तर, म्हणजे इथं पण बॉल्स आहेत, सगळे चौ बाजूला बॉल्स आहेत. मग इकडे मूव्ह झालं की इकडचे बॉल्स बाहेर आले आणि माझ्या साईडच्या बॉल्स आहेत ते आतमध्ये गेले. इकडे झालं तर माझ्या साईडचे बॉल्स बाहेर आले आणि माझ्या विरुद्ध साईडचे बॉल्स आतमध्ये गेले. खाली गेलं तर वरच्या साईडचे बॉल बाहेर येणार, खालच्या साईडचे बॉल आतमध्ये जाणार. असं वरती गेलं तर वरच्या साईडचे बॉल आतमध्ये गेले, खालच्या साईडचे बाहेर. म्हणजे इट कॅन मूव्ह इन एनी डायरेक्शन and at the same time when it is rotated both will rotate. The input whenever it is rotated, output will also rotate. कारण याच्या आतमध्ये काय, इथं बॉल्स आहेत, बरोबर. ह्या दोन ग्रूवच्या आतमध्ये, म्हणजे इथं आतमध्ये इंटरनल ग्रूव आहेत, इथं एक्सटर्नल ग्रूव आहेत आणि ह्याच्या आतमध्ये बॉल्स आहेत. ओके, इट कॅन मूव्ह लाईक दिस. ओके, सो दिस इज हाऊ द वी हॅव अ झेप्पा टाइप ऑफ जॉइंट. नेक्स्ट इज द ट्यूलिप टाइप ऑफ जॉइंट. द ट्यूलिप टाइप ऑफ जॉइंट मध्ये काय बघा, ट्यूलिप टाइप ऑफ जॉइंट मध्ये इथं कसं केलंय बघा. इथं बघा, इथं 1 2 3 ग्रूव आहेत, 3 ग्रूव दिसत आहेत, बरोबर. हे बाहेरचा पार्ट आहे आणि आतला पार्ट कसा आहे, सॉरी ही आतला पार्ट आहे आणि हा बाहेरचा पार्ट आहे. तर इथं दिसत आहेत का तुम्हाला 3 रोलर्स. ह्या रोलर्स अर्धा भाग ह्यात असणार, अर्धा भाग येत असणार आणि त्याच्या आतमध्ये ती असं मूव्ह होतंय. ओके, म्हणजे ती जसं मूव्ह होईल तसं तो रोलर आहे तो बाहेर येईल किंवा आत जाईल. हे 3 रोलर will go in and out and will help in changing the angular motion, and at the same time whenever this rotates the other will also rotate. So this is the tulip type of joint. Okay, tulip type of constant velocity joint. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्स्टंट वेलॉसिटी जॉइंट्स आपल्याला गाडीमध्ये वापरायला लागतात. तर आपण झेप्पा टाइप बघितलं, ट्यूलिप टाइप ऑफ बघितलं. दिस इज युअर ट्रॅक्टर टाइप ऑफ जॉइंट. ट्रॅक्टर टाइप ऑफ जॉइंट, ही ट्रॅक्टर टाइप ऑफ जॉइंट कसं आहे, इथं असं बघितलं तर इथं स्पायडर सारखं आहे, म्हणजे दात्रे, इथं दात्रे आहेत अशा आणि हे दात्रे एकामेकात घुसलेले आहेत. मग ते अशा आतमध्ये किंवा बाहेर होईल. सो इट विल मूव्ह लाईक दिस. ओके, ही दात्र्या आहेत, त्या इथं दिसतात तुम्हाला, इथं दिसतात दात्र्या. ओके, दॅट विल गो लाईक दिस. ओके, मग ती किती दात्र्या असणार किंवा याच्या वेगळं आपल्याला हिशोब लावता येतो, परंतु द सिंपल द कन्स्ट्रक्शनल डिटेल इज समथिंग लाईक दिस. ओके, म्हणजे ही दात्र्या आतमध्ये गेल्या तर त्या बाजूला ते वळणार, इथे बाहेर आल्या तर इट विल बी गोइंग द अदर साइड. ओके, सो लाईक दिस. सो दिस इज अ ट्रॅक्टर टाइप ऑफ कॉन्स्टंट वेलॉसिटी जॉइंट. असे वेगवेगळ्या टाइपचे कॉन्स्टंट वेलॉसिटी जॉइंट आपल्याला वापरता येतात. Okay, so this were the propeller shaft and the constant velocity joints used in. तर आपल्याला प्रोपेलर शाफ्ट बघितलं. प्रोपेलर शाफ्ट मध्ये एक शाफ्ट होतं, ते आपण एका बाजूला गिअर बॉक्सला कनेक्ट केलं, दुसरं डिफरन्शियलला कनेक्ट केलं, बरोबर. आणि ते तिरकं होतं आणि इकडं डिफरन्शियल खालीवरती होत असल्यामुळं आपल्याला अँग्युलर चेंज होतंय. अँग्युलर चेंज झाल्याबरोबर इथं लेंथ पण चेंज होते. मग अँग्युलर चेंज अकोमोडेट करण्यासाठी कॉन्स्टंट वेलॉसिटी जॉइंट वापरलं. आता तिथं युनिव्हर्सल जॉइंट वापरलं, 2 युनिव्हर्सल जॉइंट इथं आणि इथं. आणि लेंथ व्हेरिएशन अकोमोडेट करण्यासाठी स्लिप जॉइंट वापरलं. ओके, हे झालं शाफ्ट बद्दल. नाउ द शाफ्ट कॅन बी सिंगल पीस और डबल पीस, आपण जसं म्हणालो तसं. ओके, डिपेंडिंग ऑन द विच व्हेकल, हाऊ मच इज द लेंथ बिटवीन द टू. जर समजा ट्रक सारखं हेवी व्हेकल असेल तर मध्ये दोन ठिकाणी त्याला सपोर्ट दिलं जातं, बरोबर. त्याला 3 मध्ये स्प्लिट केलं जातं. एक शाफ्ट इकडून येतोय, इथे एक सपोर्ट बेरिंग असतं, जर्नल बेरिंग. इथून दुसरा शाफ्ट जोडलाय, इथे एक सपोर्ट आणि इथून तिसरा इकडं तुमच्या ह्याला जाणार, कशाला, डिफरन्शियलला जाणार. तर अशा प्रकारे 3 मध्ये कन्वर्ट करता येतं. म्हणजे यू हॅव वन शाफ्ट कनेक्टेड, सो हियर इट विल बी, सॉरी
म्हणजे त्यावेळेला आपल्याला म्हणजे असं वेगळं वेगळं अरेंजमेंट करता येतं. म्हणजे हे पहिला पार्ट गिअरबॉक्स मधून आला, दुसरा पार्ट दुसरा शाफ्ट आहे तो असा इथं, आणि तिसरा असं. इथे एक जॉईंट, हे कुठलं बेरिंग, इथे एक बेरिंग, बरोबर, दोन बेरिंग, आणि इथं तुमचं गिअरबॉक्स कनेक्ट करणार आणि इथं तुमचं डिफरन्शियल कनेक्ट होणार. ओके, तर अशा प्रकारे आपण इथं डिवायडेड टाइप ऑफ शाफ्ट यूज करतो. प्रिफरेबली तुम्ही ट्रक मध्ये बघितला तर असं दिसेल तुम्हाला. तर इथं तुम्हाला जर्नल बेरिंग दिसतील, जर्नल बेरिंग्स. तर हा इथला जॉईंट आहे तो स्पेशली डिझाईन्ड असतो. विल नॉट गो इन टू दॅट. इथला जॉईंट म्हणजे तो असाच असतो. हे कॉन्स्टंट वेलॉसिटी जॉईंट आता आपण बघितलं, झेपा टाइप ऑफ जॉईंट आहे तो, त्या प्रकारचा जॉईंट इथे वापरलेला असतो. ओके, so that was about the propeller shaft. Now coming to next point, that is your final drive. तर फायनल ड्राईव्ह काय आहे? तर फायनल ड्राईव्ह कशासाठी लागतं बेसिकली, आणि फायनल ड्राईव्ह काय आहे? सो बेसिकली व्हॉट इज फायनल ड्राईव्ह? So the final drive is a set of gears connected in such a manner that it is able to rotate the drive by 90 degree. बरोबर, ही तुमची प्रोपेलर शाफ्ट कडून आलेला ड्राईव्ह आहे. प्रोपेलर शाफ्ट कडून आलेला टॉर्क आहे, इथं पॉवर आहे, आणि दॅट इज बीइंग divided, so that has to be divided into two parts, and it has to be rotated by 90 degree, and it is applied to the both the wheels. Okay, so for that we require some mechanism, and that mechanism is what you call as a final drive. So final drive काय आहे? Final drive काय आहे? Final drive is that set of mechanism which is used to rotate the drive by 90 degree and divide the power between the two parts. Okay, so here power is coming from here, and it is being divided into two parts. Half goes to this wheel, half goes to this wheel. So first function, and second function is to rotate the drive by 90 degree. So that device which does this is called as a final drive. आणि final drive मध्ये काय असतं, तर you can see over here in final drive there is one small gear and one bigger gear which are bevel type. आणि बिवल टाइप वापरल्यामुळे आपल्याला माहिती आहे बिवल टाइप कुठे वापरतो, आपल्याला ड्राईव्ह टर्न करायचं असेल तिथं आपल्याला बिवल ड्राईव्ह वापरतो. सो वी हॅव यूज्ड अ टू बिवल गियर, वन वी कॉल इट एज अ बिवल पिनियन and second we call it as a crown wheel, and this particular assembly of the bevel and the crown is what we call as a final drive. And the gear ratio, one is a smaller gear and another is a bigger gear. This gear ratio of this particular final drive is called as final drive gear ratio. Okay, so there will be some final drive gear ratio for all the vehicles which use a differential which is fixed one. म्हणजे जनरली असं तुम्हाला म्हणता येईल की इंजिनचं स्पीड आहे, आता समजा असं गृहीत धरलं की टॉप गिअर आहे, तर इंजिनचं स्पीड आहे तेच गिअरबॉक्स आउटपुट स्पीड आहे असं म्हणू शकता तुम्ही. परंतु व्हील त्या स्पीडने फिरणार का, तर नाही, इंजिनच्या स्पीडने व्हील फिरणार नाही, कारण आपल्याला फायनल ड्राईव्ह गिअर रेशो मध्ये त्याचं स्पीड कमी होतंय. त्यामुळं इन जनरल वी कॅन से दॅट द व्हील स्पीड इज ऑलवेज लेसर दॅन इंजिन स्पीड. कारण फायनल ड्राईव्ह गिअर मध्ये इथं तुम्हाला ते गिअरचं स्पीड, एक छोटा गिअर मोठ्या गिअरशी जोडल्यानंतर काय होणार आहे, स्पीड कमी होणार आहे, टॉर्क वाढणार आहे, बरोबर. तर इथं टॉर्क वाढवून ते डिवाइड केलेलं आहे, म्हणजे इथं दिस इज कॉल्ड एज अ फायनल ड्राईव्ह गिअर रेशो. आणि मग त्यामुळे बघा तुम्ही गिअर रेशो ज्या वेळेला व्हेकलचं गिअर रेशो डिझाईन करतात त्यावेळेला ओव्हरऑल गिअर रेशो म्हणून एक टर्म येतो का, गिअरबॉक्स मध्ये एक गिअर रेशो आहे आणि फायनल ड्राईव्ह गिअर रेशो एक येतोय, तो हा गिअर रेशो, आणि दोन्ही मिळून तुमचा ओव्हरऑल गिअर रेशो. ओके, त्यामुळे तुम्हाला ती ओव्हरऑल गिअर रेशो हा टर्म कन्सिडर करावा लागतोय. का कन्सिडर करावा लागतोय, कारण दोन गिअर रेशो येत आहेत. एक gear ratio corresponding to the gear which I have selected in the gearbox, and the second gear ratio corresponding to the gear ratio in the differential, sorry, final drive. Okay, so correspondingly we have two gear ratios, and combinedly we have overall gear ratio. त्यामुळे तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही वाचाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला मेन्शन काय असतं, ओव्हरऑल गिअर रेशो असं मेन्शन असतं, ओव्हरऑल गिअर रेशो. तर ओव्हरऑल गिअर रेशो ती त्यामुळे येतो, बरोबर. तर this is about final drive. Now moving ahead, there are three types of final drives. Final drive चे तीन प्रकार आहेत. तर एक
ज्याच्यामध्ये आपण स्ट्रेट टूथ वापरलेत, एकामध्ये स्पायरल टीथ आहेत आणि तिसऱ्यामध्ये हायपर टाइप ऑफ टीथ आहेत. बरोबर. आता हे कधी वापरायचं, कशासाठी असं केलंय, तर त्याचं कारण आहे द स्ट्रेट टीथ. स्ट्रेट टीथ मध्ये काय असतं, जनरली एक टीथ ॲट अ टाइम कॉन्टॅक्ट मध्ये असतो, एकच टीथ ॲट अ टाइम कॉन्टॅक्ट मध्ये असतो. म्हणजे नंबर ऑफ टीथ जरी असले तरी सुद्धा एका वेळेला तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये बघितलं तर एकच टीथ असतं. सो ऑल द लोड हॅज टू बी propagated through, transmitted through that particular teeth which is presently in contact with the in between the pinion and the crown. क्राउनच्या आणि पिनियनच्या मध्ये जो कुठला टीथ सध्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्याच्यामधून सध्या सगळं पॉवर ट्रान्समिट होत आहे. सो होल लोड इज कमिंग ऑन सिंगल टीथ. Okay, whole load is coming on single teeth, and therefore what happens is the power due to power transmission there will be huge wear and tear and noise when we use straight bevel type of final drive. म्हणजे हे वापरलं तर तुमचं नॉइज जास्त असतो, विअर अँड टिअर जास्त असतं, फ्रिक्शन जास्त होतं. बरोबर. आणि त्याच्यामुळे ऑइल कन्झम्पशन जास्त होतं. आता सेकंड टाइप स्पायरल. या स्पायरल मध्ये काय केलं, इथं टीथ स्ट्रेट होते, इथं टीथ स्ट्रेट होते. बरोबर. पण आता इथं आपण काय केलं, इथं आपण काय करतोय, इथं आपण त्याला तिरक करतोय. म्हणजे उदाहरणार्थ इथं कसे टीथ होते, इथं तुमच्या ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही असं काढलं तर हे असं होतं, आणि इथं जी तुमचा इथं जी पिनियन आहे त्या पिनियनचे टीथ इथं असे होते. बरोबर, असे होते, असे आहेत. पण ती जर इथं गेलं तर तुमचं कसं आहे, इथले जी टीथ आहेत ते कसे आहेत, इथं जे टीथ आहेत ते तिरके आहेत, म्हणजे असे आहेत. बरोबर. सो यू कॅन सी 1 2 3 4 टीथ आर सायमल्टेनियसली इन कॉन्टॅक्ट. तर अशा प्रकारचे अरेंजमेंट केल्यामुळे आता काय झालं, द लोड हॅज बीन डिवायडेड इनटू मोर नंबर ऑफ टीथ. बरोबर. लोड डिवाइड झाला म्हणजे आता एका टीथ वरती लोड येत नाही, एका टीथ वरती या केस मध्ये लोड येत नाही याच्यामध्ये. तर इथं जी एका टीथ वरती येत होता ते इथं नंबर ऑफ टीथ, इथं जनरली बघितलं तर इथं काउंट आपण करतोय 4 टीथ इज आर इन सायमल्टेनियसली इन कॉन्टॅक्ट. आता जी एका टीथ वरती लोड येत होता ते 4 टीथ वरती डिवाइड झाल्यामुळं प्रत्येक टीथ वरती येणारा लोड कमी झाला. therefore the wear and tear decreases and the friction decreases, and therefore we can transmit more load, more torque. So with respect to this you can use this particular type of bevel gear when the torque transmission is more. म्हणजे हे लाईट व्हेकल साठी वापरत असेल तर ही हेवी व्हेकल साठी आपण वापरू शकतो, हेवी व्हेकल साठी हे वापरू शकतो. बरोबर. आणि मग आता ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक काय, म्हणजे स्ट्रेट मधून आपण स्पायरल मध्ये बघितलं काय झालं ते. मग आता आपण पुढे चाललोय हायपॉइड कडे. तर हायपॉइड कडे जाताना आपल्याला हायपॉइड मध्ये परत काय आहे, तर इथं हायपॉइड टाइप ऑफ टीथ आहेत, हायपॉइड टाइप ऑफ टीथ आहेत. तर हायपॉइड मध्ये कसं आहे, ही जी टीथ आहे हे परत आणखी अजून मॉडिफाय केले. कसे मॉडिफाय झाले, तर ही जी टीथ आहे ती आता हे तुमचे असे आहेत, असे आहेत. बरोबर, असे टीथ आहेत. बरोबर. मोर नंबर ऑफ टीथ्स आर ऑलरेडी देअर बट दे आर ऍट अ सर्टन अँगल. यू कॅन सी हायपॉइड. बरोबर, इथं सरळ दिसतंय बघा तुम्हाला, हे असे असे आहेत. त्यामुळे आता काय झालं, द कॉन्टॅक्ट सरफेस एरिया फर्दर इन्क्रीज्ड, कॉन्टॅक्ट सरफेस एरिया फर्दर इन्क्रीज्ड. त्याच्यामुळे काय झालं, सिन्स therefore the unit load on unit contact surface area, load on unit contact surface area has been coming down. Okay, load on unit contact surface area of the teeth is coming down. Therefore the life of the final drive is going to increase, and therefore also this is going to run silently, less noise, less wear and tear, more life, and you can transmit more amount of torque. So this first one we use for light vehicles, this one we use for heavy vehicles, this one we use for ultra high duty vehicles. For example, dumpers or earth moving equipments, similar such applications we use hypoid type of bevel gear. And one more feature of the hypoid bevel gear is that you can see over here, हे तुमचं इथं बघाल तर इथं तुमचं सेंटर आहे तो या गिअरचा, म्हणजे तुमच्या
हा जो मोठा गिअर होता आणि छोटा गिअरचा सेंटर मॅच झालेत. तिथं सुद्धा ह्याचा सेंटर आणि ह्याचा सेंटर इनलाईन मध्ये आहे. परंतु इथं या केसमध्ये तसं नाहीये. इथं याचा सेंटर वेगळा आहे आणि याचा सेंटर वेगळा आहे. So there is an offset between the two center lines. That means we can move this particular pinion up on the upper side or lower side. आता ह्याच्यामुळे काय ऍडव्हान्टेज आपल्याला मिळणार आहे, म्हणजे ही जर वरती घेतलं तर आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स चेंज करता येतो, खालती घेतलं तर ग्राउंड क्लिअरन्स आपल्याला चेंज करता येतो. बरोबर, म्हणजे आपल्याला समजा एखादी गाडी आपण डिझाईन करतोय आणि ती जर आपल्याला ऑफ रोड ऍप्लिकेशन साठी वापरणार असू तर आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स जास्त लागतो, आणि जर आपण ती सिटी ड्राईव्ह साठी वापरणार असू तर आपण ग्राउंड क्लिअरन्स कमी ठेवतो. सो डिपेंडिंग ऑन where we are going to use that particular vehicle, we can shift this particular bevel on upper side or a lower side in case of a high point bevel gear. Thereby we can change the ground clearance of the vehicle. बरोबर, म्हणजे हा शाफ्ट जर लय खाली आला तर खाली टेकण्याची शक्यता असते, मग आपण त्याला वरती उचलून घेऊ शकतो. बरोबर, आणि आपल्याला इंटेन्शनली त्याला अजून खालीच करायचं आहे, ग्राउंड क्लिअरन्स कमीच करायचं आहे, तर आपल्याला ते खाली पण घेऊ शकतो, कारण जेवढं खाली घेऊ तेवढं आपल्याला वरती स्पेस जास्त मिळणार आहे. बरोबर. So like this particular advantage is also there in case of hypod gear. So in case of a straight, we use it for light vehicles, but the noise is there, friction is there, wear and tear is there, life is less. We go to spiral, the life increases, becomes more quieter, and the load can be also increased. For ultra high loads, we go for hypod type of gear tape. The life increases, the wear and tear decreases, the operation becomes less noisy. Okay, and we can change the ground clearance of the vehicle, or the chassis height can be varied by shifting the bevel gear to a upper side or lower side as per requirement with the when we use hypod type of bevel gear. So this was the three type of final drives which we have already explained. For B division I had explained yesterday also. Now मूविंग अहेड, तर आपल्याला आता फायनल ड्राईव्ह काय समजलं, म्हणजे जी आपल्याला मागच्या चाकाच्या मध्ये जी गट्टू दिसतो त्याच्या आतमध्ये दोन युनिट असतात, एक असतं फायनल ड्राईव्ह आणि दुसरं असतं डिफरन्शियल. बरोबर, तर फायनल ड्राईव्ह आपल्याला समजलं काय आहे, परंतु डिफरन्शियल म्हणजे काय आणि ती कशासाठी पाहिजे. सो द क्वेश्चन आता आपल्याला जी काही डिस्कस केलं त्याचं क्वेश्चन काय एक्झाम मध्ये येऊ शकतं की व्हॉट इज फायनल ड्राईव्ह, how it is working and what are the different types of final drive. तर त्याच्यामुळे त्यावेळेला आपल्याला तुम्हाला ही तीन वगैरे काढायचं, फायनल ड्राईव्ह वगैरे काढायचे. पहिल्यांदा सुरुवातीला ही फिगर काढायची, इथं राईट मध्ये दिसते ती, आणि त्याच्यानंतर ही सगळं काढून तुम्ही एक्सप्लेन करायचं. ओके, नाउ मूव्हिंग ऑन टू डिफरन्शियल. व्हॉट इज डिफरन्शियल, तर डिफरन्शियलचं रिक्वायरमेंट ऑफ द डिफरन्शियल साठी तुम्हाला ही फिगर काढावी लागते. लेफ्ट साइडला जी फिगर दिसते तुम्हाला हे काढावं लागते. तर ह्यात मध्ये काय दाखवलंय, इथे एक वाहन मूव्ह होतंय या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत, म्हणजे O टू O म्हणा किंवा 1 to 1 म्हणा, 0 to 0 म्हणा, 1 to 1 म्हणा, किंवा I to I म्हणा, O to O म्हणा. इथून OI पासून या OI पर्यंत एक गाडी मूव्ह होते. आता ही गाडी मूव्ह होत असताना the outer wheels are negotiating this particular circle and inner wheels are negotiating this particular circle. Okay, so the outer wheel are negotiating the circle corresponding to OO, and inner wheels are going to negotiate the circle corresponding to II. Correct? Now, if this is the case, then you can see the OO circle is having a diameter or radius of 11.5 meter, and II circle is having a radius of 10 meters. आता म्हणजेच काय, ह्याचा अर्थ ही सर्कम्फरन्स म्हणजे डिस्टन्स OO आणि डिस्टन्स II वेगळं वेगळं आहे. सो द डिस्टन्स OO इज 18 meters and distance II is 15.7 meters. आता म्हणजे काय, तर गाडी एकच आहे, त्याला बाहेरची चाक आणि आपल्याला गाडीला इथून इथपर्यंत मूव्ह होण्यासाठी तेवढाच वेळ लागणार आहे. बरोबर, जी काय वेळ असेल तो, परंतु तेवढ्याच वेळेत बाहेरची चाकांना 18 मीटर प्रवास करावा लागतोय आणि आतल्या चाकांना 15.7 मीटर प्रवास करावा लागतो.
So the outer wheels are going to negotiate more distance, travel more distance, and inner wheels are going to travel lesser distance. बरोबर. आणि आता ही जर आपल्याला शक्य करायचं असेल, तर ही जर शक्य करायचं असेल, then we have to make arrangement that, मग आता ही जर आपल्याला ही जर आपल्याला असंच राहू दिलं तर काय होईल, बाहेरची चाकं आहे ती फरफटली जाणार, ओढली जाणार. म्हणजे आपण एखाद्याला फरफटत नेतो बघा, म्हणजे त्याची यायची तयारी नसते पण तो आपण त्याला ओढतो, तशी परिस्थिती बाहेरच्या चाकांची होणार. आणि मागच्याच आतल्या चाकांची परिस्थिती कशी होणार, आतल्या चाकांची परिस्थिती ते जायचं आहे, त्याला जायचं आहे पण कोणतरी त्याला मागे ढकलतोय, तशी परिस्थिती आतल्या चाकांची होणार. सो देयर विल बी लॉट ऑफ फ्रिक्शन, wear and tear, okay, if we allow this to happen, and particularly this happens with the rear wheel. आता रिअर व्हील मध्येच का होतंय, फ्रंट व्हील मध्ये का होत नाही, कारण फ्रंट व्हील मध्ये आपण काय करतोय, व्हीलला टिल्ट करून त्या मार्गावरून जायचं, त्या पाथवरून जायची आपण त्याला डायरेक्शन देतोय, त्यामुळे ती आणि त्याला ड्राईव्ह दिलेलं नसते, त्यामुळे ती ड्राईव्ह दिलेलं नसते, त्यामुळे ती किती रोटेट व्हायचं, म्हणजे त्याचं स्पीड कमी जास्त करण्याची ती स्वतःच्या बेरिंग वरती ती स्पीड कमी जास्त होऊ शकतं. परंतु माग तसं नाही, माग आपण त्याला ड्राईव्ह करतो, मग ड्राईव्ह दिली, ज्यावेळेला आपण ड्राईव्ह देते त्यावेळेला त्याला दोन्ही चाक एकसारखी फिरणार आहेत, बरोबर. आता ही मी जी पॉवर दिली, ही समजा ही शाफ्ट 360 डिग्री फिरलं तर हा चाक पण 360 फिरणार, ही चाक पण 360 डिग्री फिरणार. म्हणजे आउटर व्हील ऑल्सो रोटेट 360 डिग्री, इनर व्हील ऑल्सो रोटेट 360 डिग्री. परंतु आपल्याला ह्या 360 डिग्री फिरून नाही चालत, ह्याला जास्त फिरावं लागते, आणि ह्याला 360 डिग्री फिरून नाही चालत, ह्याला कमी फिरावं लागतं. का, आपल्याला तेवढ्याच वेळेत याला जास्त प्रवास करायचा आहे आणि तेवढ्याच वेळेत याला कमी प्रवास करायचा आहे. and therefore a unit has to be introduced to solve this particular problem, and that is what you call as a differential. Okay, so this is your necessity of differential. So tumhala the question will be, what is the necessity of differential, explain with a neat sketch the working and construction and working of a differential. तर त्यावेळेला तुम्हाला पहिली फिगर ती काढायची आणि नंतर ही फिगर काढायची, हे लेफ्ट वरच्या बाजूला दिसते ती फिगर काढायची आणि एक्सप्लेन करायचं. ओके, तर आता याचं एक्सप्लेनेशन कसं आहे बघूया. हे तुमचं ही दिसतं इथं बिवेल पिनियन आणि क्राउन, ही जी दिसते दिस इज युअर फायनल ड्राईव्ह, हा दिसतोय तो फायनल ड्राईव्ह आहे. आणि या फायनल ड्राईव्हला जोडलेलं ही जी काही युनिट दिसतंय दिस इज युअर डिफरन्शियल, हे दिसतंय ते तुमचं डिफरन्शियल आहे. तर दोन युनिट आहेत यात, एक फायनल ड्राईव्ह आहे म्हणजे बिवेल पिनियन आणि क्राउन व्हील, हे दोन्ही मिळून जी दिसतंय ते फायनल ड्राईव्ह. आणि ह्या क्राउन व्हील ती वरती ही केज आणि त्याच्यामध्ये जी काही गिअर सिस्टम आहे ही दिसते तुम्हाला, या आतमध्ये दिसते बघा, इथं लाल ह्याच्यामध्ये आणि ह्यात निळे गिअर सिस्टम दिसते, की दिस इज युअर डिफरन्शियल. आणि ही येलो गिअर आणि हा ग्रीन गिअर, दॅट इज युअर फायनल ड्राईव्ह. हे पिनियन झाला, हा क्राउन व्हील झाला. ओके, क्राउन व्हील अँड बिवेल पिनियन टुगेदर वी हॅव फायनल ड्राईव्ह, and inside this particular cage whatever has been located, okay, that is your differential. आता डिफरन्शियल काय करतंय आणि कसं करतंय ते बघूया आपण. तर बेसिकली गाडी सरळ जाते असं गृहीत धरूया, सरळ जाते गाडी. मग आता गाडी सरळ जाते तर पॉवर ट्रान्समिट कसं होणार, तर बेसिकली ओके, सो नाउ वी हॅव अ shaft and two wheels. इथं दोन व्हील्स आहेत आपले. आता काय होतंय बघा, दोन्ही मध्ये इक्वल पॉवर गेली, इकडे दोन्ही मध्ये आपण इक्वल जनरली पॉवर देतो, बरोबर. म्हणजे आता उदाहरणार्थ हा डिफरन्शियल नाही असं गृहीत धरूया, त्यावेळेला दोन्हीकडे पॉवर इक्वल जाणार, दोन्ही इक्वल स्पीडने फिरणार, बरोबर. दोन्ही स्पीड विल बी, सो द स्पीड ऑफ दिस विल बी n, द स्पीड ऑफ दिस विल बी ऑल्सो n. कधी दोन्हीकडे इक्वल पॉवर गेली, दोन्ही इक्वल म्हणजे डिफरन्शियल नाही असं गृहीत धरूया, डिफरन्शियल नसेल तर. पण आता तीच गाडी वळणावरती गेली, नाव द व्हेकल इज ऑन अ टर्न, नाव व्हॉट इज गोइंग टू हॅपन. तर तुम्ही पर्टिक्युलरली ड्रायव्हरच्या तिथं वगैरे बसल्यानंतर तुमच्या लक्षात येतं बऱ्याच वेळेला की वळणावर गेल्यानंतर आपण असं तिरकं होतो बघा, तिरकं होतो, बरोबर. म्हणजे आपण एका बाजूला फेकलं जातो. Okay, due to centrifugal action, what happens? The load get transferred to outside. बरोबर.
आणि हे सगळं अकॉमोडेट करायला एक स्टिअरिंग जॉमेट्री नावाचा प्रकार केलेला असतो. त्याच्यामुळे काय होतं की द व्हेकल गेट्स टिल्टेड, द व्हेकल गेट्स टिल्टेड. बरोबर. आणि आता हा टिल्ट कसा असतो, तर ही टिल्ट आपण बघितलं तर आपण ज्या साईडला ही होतोय त्या साईडला आपण म्हणजे ज्या साईडला टर्न आहे, इफ यू आर गोइंग टू टर्न टू लेफ्ट साइड देन वी विल व्हेकल विल टिल्ट टुवर्ड्स लेफ्ट साइड. म्हणजे त्यावेळेला तुमची गाडी समजा आता लेफ्टला जाणार असेल तर गाडी तुमची ही अशी टिल्ट होते आणि राईट टर्न घेणार असेल तर गाडी तुमची ही अशी टिल्ट होते. हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. बरोबर. तर इथं काय केलं बघा, इथं एक व्हील आहे, इथे एक व्हील आहे. आता आपण लेफ्ट टर्न घेतोय असं ग्रे धरून बोलतोय. ओके. तर इथे एक व्हील आहे. तर आता काय झालं, इथं तुमचं टिल्ट झाल्यामुळे इथं वेट वाढलं, या व्हील वरती वेट वाढलं. म्हणजे या इनिशियल कंडिशनला आपण काय म्हणतोय, द वेट ऑन दिस व्हील अँड द वेट ऑन दिस व्हील वॉज सेम. बरोबर. दोन्ही व्हील वरती वेट सेम आहे. Therefore, the reaction on this wheel and the reaction on this wheel is same. The reaction on both the wheels are same. कधी गाडी सरळ चालली, दोन्ही वरती इक्वल वेट आहे, त्यामुळे रिएक्शन पण इक्वल आहे. Now, vehicle is taking a turn, left turn. What happens? The weight is transferred to left, more to left. Now, more weight is on the left tire. ह्याच्यावरती तुमचं लेफ्ट टायर वरती वेट वाढलं आणि करस्पॉन्डिंगली राईट ह्याच्यावरती लेफ्ट वेट कमी झालं. बरोबर. सरळ जातं, जी काय वेट होतं W/2 विल बी ऑन द लेफ्ट साइड, W/2 विल बी ऑन द राइट साइड. बरोबर. अँड ॲट दॅट टाइम द स्पीड ऑफ द लेफ्ट व्हील वॉज n, स्मॉल n. द स्पीड ऑफ द राइट व्हील वॉज स्मॉल n, इक्वल स्पीड. But now vehicle is taking a turn, left turn. Now what happens? The load is transferred to left. More load is transferred to left. So now here the weight transferred will be W/2 plus some quantity. plus some quantity, let us say X. Okay. And here the weight will be W/2 minus X. Means इकडचं वेट होतं ती तिकडं ट्रान्सफर झालं, कारण वेट तर तेवढंच राहणार आहे ना, टोटल वेट तर तेवढंच राहणार आहे. म्हणजे जे इकडं वाढलं, लेफ्ट साइडला वाढलं, ते राईट साइडला कमी झालं. आता इकडं वेट वाढलं, व्हॉट हॅपन्स टू रिएक्शन? रिएक्शन ऑल्सो increases. So on the left side the reaction increases, on the right side the reaction decreases. आतापर्यंत जे काय एक्सप्लेन केलं, कोणाला काय डाऊट आहे का? बघा अजून एकदा सांगतो. गाडी सरळ चालली, वेट इक्वल डिस्ट्रीब्यूट झालं, लेफ्ट साइडला W/2, राइट साइडला W/2, करस्पॉन्डिंगली सम रिएक्शन ऑन द लेफ्ट साइड अँड सम रिएक्शन ऑन द राइट साइड. बरोबर. दोन्ही लेफ्ट साइडला आणि राइट साइडला दोन्हीकडे इक्वल रिएक्शन आहे, कारण इक्वल वेट आहे. आता व्हेकल टेकिंग अ लेफ्ट टर्न. ओके. व्हेकल टेकिंग अ लेफ्ट टर्न. Now, if a vehicle is taking a left turn, then the vehicle is going to tilt a little. Now, the weight is transferred more to left side and less weight will be there on the right side. More weight will be there on the left side. बरोबर. तर आपल्याला म्हणजे आता काय आहे की अनइक्वल वेट आहे कुठं, लेफ्ट साइडला आणि राईट साइडला. बरोबर. तर आता ही अनइक्वल वेट जे आहे, अनइक्वल वेट आहे, म्हणजे लेफ्ट साइडला जास्त वेट, राईट साइडला कमी वेट. आता इकडे जास्त वेट आहे म्हणजे W/2 प्लस समथिंग एक्स क्वांटिटी, इकडं W/2 मायनस एक्स क्वांटिटी, म्हणजे इकडे जे काही कमी झाले ते इकडे वाढलं. आता रिएक्शन काय झाली, इथली लेफ्ट साइडची रिएक्शन काय झाली, वाढली. एक्स क्वांटिटीने, वाय क्वांटिटीने वाढली रिएक्शन. इथं वाय क्वांटिटीने रिएक्शन कमी झाली. आता रिएक्शन कमी झाले म्हणजे इकडे रिएक्शन कमी झाली, इकडे रिएक्शन वाढली. रिएक्शन वाढली म्हणजे काय झालं, फ्रिक्शन वाढलं. फ्रिक्शन वाढलं म्हणजे स्पीड काय कमी होईल, स्पीड कमी होणार. Therefore,
due to higher weight and higher reaction, the weight on the left wheel is going to decrease. And on the contrary, on the right side, the weight is decreasing, the reaction is decreasing, therefore the friction is going to decrease. आता इकडं फ्रिक्शन वाढलं, what happens to speed? Left side ला फ्रिक्शन वाढलं, friction increased, the speed decreased. तिकडे फ्रिक्शन कमी झालं, what happens to speed? Speed increased. So what happens? The net, what happens is the left wheel is now going to move at a lesser speed and the right wheel is going to move at a higher speed. Okay. आणि तेच इथं आपल्याला इथं एक्सप्लेन करून सांगताना आपण मग कसं सांगतो, द ड्यू टू हायर weight and higher reaction and higher friction, here the speed will become n minus a on the left side, and here the speed will become n plus a. म्हणजे जेवढं स्पीड राईट साइडला वाढले तेवढं स्पीड लेफ्ट साइडला कमी होणार. बरोबर. म्हणजे तुमचा जेवढा शार्प टर्न आहे, टर्न जेवढा शार्प आहे तेवढा बाहेरचं चाक जास्त स्पीडने फिरणार आणि आतलं चाक कमी स्पीडने फिरणार. तेवढ्याच प्रमाणात जेवढं बाहेर कमी झालं स्पीड वाढलं तेवढं आतलं स्पीड कमी झालं. ओके. अँड द नेट रिझल्ट इज दॅट द इनर व्हील इज एबल टू, आता लेफ्ट टर्न असल्यामुळे इनर व्हील कुठला आहे? लेफ्ट आहे. सो द इनर व्हील इज एबल टू नाउ is going a lesser distance, traveling a lesser distance because the speed is decreased, and the right wheel where the speed is increased is able to travel more distance. ओके. आणि तेच इथं आपण जनरली एक्सप्लेन करतो. आपण इथं कसं म्हणतो, इथं बघा ही तुमचा क्राउन व्हील आहे, या क्राउन व्हील वरनं ही केज आहे. आता ही केज टर्न झालं म्हणजे ही सगळंच टर्न होतंय. बरोबर. ज्या वेळेला there is no relative motion between the A, B आणि इथं C, D, आपण ह्याला C नाव देऊया आणि C, D, इथं C याला देऊया आणि इथं याला D नाव देऊया. There is no relative motion between the gears A, B, C, D. या चारी मध्ये काय रिलेटिव्ह मोशन नाही. एव्हरीथिंग वर्क ऍज इफ इट इज अ सिंगल युनिट. असं सिंगल युनिट असल्यासारखं ती मूव्ह होतंय when the load on both sides is equal. But when the load on this side is lesser and this side is more, so when the load is more, आता आपण काय करू, लोड आपण या एरोच्या लेंथ डिस्क्राइब करू. when the load is more here and the load is less here, okay, now when the load is more here, what happens? This tends to rotate at a lesser speed. A is now going to rotate at a lesser speed. इथं थोडंसं आपल्याला ही फिगर जी आहे ती त्यांनी राईट टर्नचे कन्सिडर करून केलेले. ओके. So we will take here like this. So here we are taking a right turn, and the load on the right wheel is more over here, and the left wheel it is less. Okay. मग आता इथं जर लोड जास्त असेल तर इथं काय होणार? स्पीड कमी होणार. So we are saying this gear is going to rotate in the reverse direction. It is not actually rotating in the reverse direction, but we are saying that it is rotating in the reverse direction. या दृष्टीनं म्हणजे पूर्वी होता त्या दृष्टीनं बघा गेलं तर ही रिव्हर्स डायरेक्शन न पूर्वी हे असं फिरत होता. बरोबर. आता ह्या रिव्हर्स डायरेक्शन फिरतोय असं आपण कन्सिडर करतोय. मग ही जर इकडे फिरलं तर हे काय होणार? हे मेश्ड आहे, हे इकडे फिरणार, आणि हे इकडे फिरलं तर हे काय होणार? हे इकडे फिरणार. म्हणजे हे जेवढ्या प्रमाणात हे इकडे फिरेल तेवढ्या प्रमाणात हे इकडे फिरणार. सो whatever amount of decrement in the speed, that much amount of increment in the speed of A will be there. म्हणजे B मध्ये जेवढ्या प्रमाणात स्पीड कमी होईल तेवढ्या प्रमाणात A मध्ये स्पीड वाढत जाईल. कशामुळे होतंय? ही या मेकॅनिझममुळे होतंय. म्हणजे ही द डिफरन्शियल युनिट इज अरेंज्ड इन such a manner that whatever amount of decrement in the speed of gear B, that will be converted or superimposed on the gear A in the opposite direction. म्हणजे हा जर इकडे फिरलं तर हा इकडे फिरणार, हा जर इकडे फिरला तर हा इकडे फिरणार. ओके. सो
व्हॉट एव्हर अमाऊंट ऑफ इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट जे काय असेल ते. ओके, सो हिअर इट इज डिक्रीमेंट. ह्या एरोन आपण काय डिक्रीमेंट इथं नोटेशन देतोय. सो व्हॉट एव्हर अमाऊंट ऑफ डिक्रीमेंट इन द स्पीड ऑफ गिअर B is superimposed in the gear A in the opposite direction. म्हणजे इथं n मायनस A आलं तर इथं n मायनस B होईल. इथं n मायनस n झालं तर इथं n प्लस n होईल. बघा, इथं n मायनस n झालं तर इथं n प्लस n होईल. म्हणजे कुठली कंडिशन आहे? कुठली कंडिशन आहे? तर समजा आता तुमची मला वाटतंय डिफरन्शियलचा प्रिन्सिपल समजला सगळ्यांना की काय होतंय. डिपेंडिंग ऑन द चेंजिंग इन द फ्रिक्शन बिटवीन द टायर अँड द रोड, the reaction is going to change and friction is going to change, and depending on the friction, increase in the friction will result in the lesser speed, and decrease in the friction will result in the higher speed. म्हणजे फ्रिक्शन वाढलं स्पीड कमी होणार, फ्रिक्शन कमी झालं तर तुमचं स्पीड वाढणार. मग लेफ्ट टर्न घेताना लेफ्ट व्हीलचं फ्रिक्शन वाढणार, त्यामुळे त्याचं स्पीड कमी होणार आणि राईट स्पीडचं स्पीड वाढणार. बरोबर. राईट टर्न घेत असताना लेफ्ट व्हीलचं स्पीड वाढणार आणि राईट व्हीलचं स्पीड कमी होणार. बरोबर. सो आणि ते कशामुळे होतंय तर इथं गिअर ही अशा प्रकारे अरेंज केलेले आहेत. जेवढं स्पीड इकडं कमी होणार आहे तेवढा स्पीड इथं वाढणार आहे. बरोबर. म्हणजे जेवढा इकडे लोड वाढला तेवढा इथं कमी झाला. मग जेवढ्या लोड वाढल्यामुळे इथं स्पीड कमी झालं तेवढा स्पीड इथं उलट्या डायरेक्शनला, म्हणजे इकडं स्पीड कमी झालं तर इकडं स्पीड वाढतंय. मग परिस्थिती अशी येते की इथं स्पीड n मायनस n झालं तर इथं काय होईल, n प्लस n होईल. म्हणजे उदाहरणार्थ आता एक चाक गेलं कशात, चिखलामध्ये. तुम्ही ट्रक अडकलेला बघितला असेल, एक चाक चिखलात जातं बघा आणि दुसरं चाक आहे रस्त्यावर, पण एक चाक चिखलात गेलं. आता काय होतं, ती चाक आहे तेच एकच चाक फिरायला चालू होतं, एकच चाक फिरायला चालू आणि दुसरं स्टेशनरी. बऱ्याच जणांना तुम्ही बघितलं असेल बघा. सो when one wheel goes in a muddy ditch, only that wheel is now rotating and the other wheel will be stationary. का असं का होतंय? कारण इथं प्रिन्सिपलच काय आहे, एका बाजूला जेवढं फ्रिक्शन वाढतंय तेवढ्या दुसऱ्या बाजूला फ्रिक्शन कमी होतंय, किंवा एका बाजूला जेवढं फ्रिक्शन कमी होतंय तेवढं दुसऱ्या बाजूला फ्रिक्शन वाढतंय. आता चिखलामध्ये एक टायर गेला, फ्रिक्शन काय झालं, कमी झालं. म्हणजे जेवढं काय फ्रिक्शन इकडे कमी झालं तेवढं फ्रिक्शन तिकडं वाढलं, सो ऑल द टॉर्क, सो व्हॉट एव्हर फ्रिक्शन इज गोइंग टू डिक्रीज ओव्हर हिअर, म्हणजे ही काय होणार, ही जी टायर आहे ती पूर्ण वेगाने फिरणार, कारण इकडे फ्रिक्शन कमी झालंय आणि तिकडं ते फिरायचं बंद झालं. इकडं n प्लस n झालं, 2n स्पीड झालं, तिकडे काय झालं, n मायनस n 0 स्पीड झालं. ओके. तर अशी परिस्थिती बऱ्याच वेळा ट्रकची होते बघा. लोड ट्रक असतो आणि एक चाक चिखलात गेल्यानंतर ती चाक आपल्याला असं जोरात फिरतं, चिखल बाहेर फेकतं, पण ती चाक काय बाहेर येत नाही, आणि दुसरं चाक तर डिम्म थांबलेलं असतं, ती फिरतच नाही. अशी परिस्थिती होती. ती का परिस्थिती होते, कारण इथं वर्किंग प्रिन्सिपल असं आहे. वर्किंग प्रिन्सिपलच काय आहे की व्हॉट एव्हर अमाऊंट ऑफ डिक्रीमेंट इन द स्पीड ऑन वन साइड that will be superimposed on the other side in the opposite direction. बरोबर. or whatever increment in the speed on one side that will be superimposed on the other wheel in the opposite direction. मग इथं whatever frictional decrease, कारण ही फ्रिक्शनच्या प्रिन्सिपल वरती सगळं डिफरन्शियल वर्क होतंय, फ्रिक्शनच्या प्रिन्सिपल वरती डिफरन्शियल वर्क होतंय. मग इकडचं फ्रिक्शन पूर्ण कमी झालं तर पूर्ण स्पीड त्याच व्हीलला मिळाली आणि तीच व्हील जास्त फिरायला लागलं, कारण फ्रिक्शन कमी झालं. जेवढ्या प्रमाणात फ्रिक्शन कमी होईल तेवढ्या प्रमाणात त्याचं स्पीड वाढत जाईल, आणि जेवढ्या प्रमाणात इकडे स्पीड वाढलं तिकडे कमी झालं, मग इकडे दुपटीच्या स्पीडने फिरायला लागलं, तिकडं फिरायचं बंद झालं. मग त्यावेळेला आपण काय करतो, कॅन एनीबडी टेल, अशा केस मध्ये आपण काय करतो? कुणी बघितलं असेल तर, चिखलामध्ये ट्रक अडकलेला आपण बाहेर काढताना आपण काय करतो? कुणी असा अनुभव बघितलाय का? कुणी ऑब्झर्व केलाय का? अशा केसमध्ये आपण काय करतो, कोण सांगू शकेल का?
कॅन एनीबडी टेल? कोणी अनम्यूट करून सांगाल काय झालंय बघा. आता मी परिस्थिती सांगतो परत एकदा, बरोबर. अजून मी एकदा परिस्थिती सांगतो काय झालंय. आपला ट्रक आहे, लोडेड आहे, बरोबर. लोडेड ट्रक आहे, त्याचं एक चाक चिखलात गेलं. उदाहरणार्थ राईट व्हील चिखलात गेलं, राईट व्हील चिखलात गेलं. ही जी चाक आहे हे चिखलात गेलं. आता ही चाक चिखलात गेल्यानंतर किंवा लेफ्ट धरूया, लेफ्ट चाक आहे ती चिखलात गेलं. आता ही चिखलात गेल्यानंतर काय झालं, ती चाक चिखलात गेलेलं चाक दुप्पट वेगाने फिरायला लागतंय आणि दुसरं चाक आहे ती तिथंच राहते, ती फिरायचंच बंद होते. असं का होतंय? पहिला प्रश्न. आणि या केसमध्ये आपल्याला ह्यातनं बाहेर येण्याचा मार्ग काय? सेकंड प्रश्न. आय वॉन्ट आन्सर फ्रॉम युअर एंड. अशी परिस्थिती कोणी बघितली आहे का? आणि अशा परिस्थितीमध्ये जनरली काय केलं जातं? कुणी बघितलंय का अशी परिस्थिती? सर हा, काय केलं जातं अशा परिस्थितीमध्ये? जे चिखलात अडकलेलं चाक आहे ना, करेक्ट, त्याला आपण फ्रिक्शन देऊ शकतो. करेक्ट करेक्ट, व्हेरी व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड आन्सर. मग आपण काय करतो त्यासाठी, फ्रिक्शन देण्यासाठी काय करतो? येस, बरोबर आहे तुमचं, एक्झॅक्टली उत्तर बरोबर आहे. तर आपण काय करतो मग, जी चिखलात गेलेलं चाक आहे त्या चिखलामध्ये आपण दगड टाकतो, फळी टाकतो, लाकडाचे तुकडे टाकतो, म्हणजे वी आर ट्राइंग टू इन्क्रीज द फ्रिक्शन ऑन दॅट साइड. मग ती जसं तिथं फ्रिक्शन वाढेल तसं तिथलं स्पीड कमी होईल. आणि तिथलं स्पीड कमी झालं की दॅट मच अमाउंट ऑफ द स्पीड विल बी ट्रान्समिटेड टू द अदर साइड अँड दॅट अदर व्हील विल कम आउट ऑफ द विल पुल द व्हेकल आउट ऑफ द डिच. मग जेवढ्या प्रमाणात आपण इकडे फ्रिक्शन वाढवू, मग बरेच जण काय करतात, अशी फळी टाकतात आतमध्ये, चिखलामध्ये फळी टाकतात. आणि फळी कुठे टाकतात? त्या चाकाच्या खाली अशी फळी घुसवतात. मग फळी घुसवल्यामुळे काय होतं की चाकाचं आणि त्या फळीचं फ्रिक्शन तयार होऊन, सो वी हॅव इन्क्रीज द फ्रिक्शन अँड ड्यू टू इन्क्रीज इन फ्रिक्शन नाव द स्पीड डिक्रीजेस. when the speed decreases, that much amount of the speed will be superimposed on the other side, and the other side wheel starts rotating. Other side wheel also starts rotating. So मग अशा आपण काय करतो, कारण आपल्याला तिथं एम काय आहे, इन्क्रीज द फ्रिक्शन. आणि म्हणजे हे सिद्ध झालं की डिफरन्शियल कशाच्या प्रिन्सिपल वरती वर्क होते, वर्किंग ऑन द प्रिन्सिपल ऑफ फ्रिक्शन. बरोबर. सगळ्यांना डिफरन्शियल समजला? इज देयर एनीबडी इन द क्लास हु आर नॉट अंडरस्टूड द प्रिन्सिपल ऑफ डिफरन्शियल? कोण आहे का वर्गात? हे सगळे फिगर्स तेवढ्यासाठीच मी काढलेले आहेत. बरोबर. इथं काय दाखवलंय, हे इकडे फिरायला लागले, मग इकडे फिरतंय, मग इकडे फिरतंय. बरोबर. तेच आता जे काय आपण एक्सप्लेन केलं तेच आहे. बरोबर. तर हा पिनियन झाला, हा क्राउन झाला, हा डिफरन्शियल झाला. ह्या डिफरन्शियल मध्ये दोन प्लॅनेट असतात. ही जी आहे ह्या गिअरला आणि ह्या गिअरला प्लॅनेट म्हणतो, आणि ह्या गिअरला आणि ह्या गिअरला सन म्हणतो. आणि टुगेदर एवढं सगळं, आणि इथं एक क्रॉस बार आहे, क्रॉस बार किंवा स्पायडर याला म्हणतो. आणि हे सगळं त्या केज मध्ये बसवलेलं असतं, आणि या केजला आपण डिफरन्शियल असं म्हणतो. बरोबर. या केजला आपण डिफरन्शियल असं म्हणतो. सो आय होप एव्हरीबडी हॅज अंडरस्टूड. आणि इथं केज तुम्हाला इथं लाल मध्ये दाखवलंय, ह्याच्या आतमध्ये तुम्हाला हे दिसतंय, ही निळं दिसतंय, ते काय आहे, ही एक सन आहे आणि ही एक सन आहे. या सन ला ही हाफ शाफ्ट याला म्हणतो, हाफ शाफ्ट म्हणतो. हा शाफ्ट काय करतो, या सन मधून पॉवर व्हील ला देतो. आणि दुसरा हाफ शाफ्ट इथं आहे, जी या पिनियन क्राउनच्या होल मधून पलीकडे गेले. त्यामुळे इथं दोन लाईन आहेत बघा, इथं दोन लाईन काढायला विसरू नका. ज्यावेळेला ड्रॉइंग काढाल त्यावेळेला ही दोन लाईन खूप महत्वाच्या आहेत, विच इंडिकेट्स दॅट द शाफ्ट इज पासिंग थ्रू दिस होल ऑफ द क्राउन आणि देन इट गोज टू सेकंड व्हील. बरोबर. तर हा युनिट झाला तुमचा डिफरन्शियल, आणि दिस युनिट इज व्हॉट यू कॉल एज अ फायनल ड्राइव. ओके. सो एनीबडी हु इज देअर हु हॅज नॉट अंडरस्टूड द प्रिन्सिपल ऑफ डिफरन्शियल? डिफरन्शियल कोणाला समजलं नाही असं कोण आहे का? असं कोण आहे का वर्गात ज्याला डिफरन्शियल समजलं नाही? एनीबडी? आता जे कोण प्रेझेंट आहे त्याच्यापैकी कोणाला डिफरन्शियल समजलं नाही असं कोण आहे का? असेल तर प्लीज विचारा,
नसेल तर आपण पुढे जाऊ. एनीबडी काय डाऊट आहे का डिफरन्शियल मध्ये कोणाला? एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट? नो डाऊट सर. नो डाऊट. ओके.